महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच महायुतीत असताना देखील राष्ट्रवादीच्या एका आमदारानं भाजपाच्या 15 वर्ष निवडून आलेल्या जागेवरती निवडणूक लढण्याची घोषणा केलेली आहे. ज्यांच्या विरोधात घोषणा केलेली आहे आमदार सतीश चव्हाण, जे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, ते प्रशांत बंब आपल्यासोबत आहेत. काय प्रतिक्रिया आहे? राष्ट्रवादीकडनंच या ठिकाणी तुम्हाला आव्हान देण्याचं बोललं जातं. नाही, ते जाणवतंय. म्हणजे एकाच बरोबर राहून ते असं करतायत हे जवळपास जाणवतंय मला. आणि वाट बघू नये, येऊ दे त्यांना एकदा खुलेआम. जेव्हा ते चर्चा करून येतील तेव्हा मी बरोबर त्यांना फेस करेल. बरं, आपण महायुतीमध्ये असताना अशा प्रकारची घोषणा करणं कितपत योग्य आहे आणि तुम्ही या सगळ्या संदर्भात पक्षाशी काय बोलणार आहेत? नाही, पक्षाला जवळपास माहिती आहे, त्यांच्याही पक्षाला माहिती आहे, माझ्याही पक्षाला जवळपास माहिती आहे. आणि त्यांनी काहीतरी विचार केला असेल. वरिष्ठ काय निर्णय घेतील मी वाट बघू नये त्याबाबतची. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या 15 वर्ष विकास झाला नाही असं जनतेचं मत आहे, त्यामुळे ते निवडणूक लढत नाही. हे पण त्यांनाही माहिती, त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते तर कायम आमच्याही कार्यकर्त्याला मलाही भेटतात. विरोधकही म्हणतात की राज्यामध्ये सर्वात जास्त 15 वर्षामध्ये काम जर कोणी केलं असेल तर प्रशांत बंब आणि त्यांच्या मित्रमंडळींनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या मार्फत. आणि त्यांना जनता काय आता कळेल ना, जेव्हा ते येतील तेव्हा काय काय मी विकास कामं केले तेही बाहेर आज आहेच. कळेल त्यांना, एकदा त्यांना येऊ द्या पटांगणात. बरं, ते आले तर बघा, ते नाही आले तर अजून कोणी येणार, अजून ते नाही आले तर अजून कोणी येणार. पाठवू कोणी येणार. मी ॲक्च्युअलमध्ये मग सांगू का, मी कधीच हे लक्ष दिलं नाही कोण येणार काय येणार. मी राज्यामध्ये वेगळा मतदारसंघ बांधून मॉडेल तयार केलेला आहे, ते माझ्या जनतेला माहीत आहे. आणि मी फक्त आणि फक्त विकासाच्या जोरावर मागच्या सगळ्या जशा मी लीड तोडल्यात त्याची यावेळेलाही मी प्रचंड लीड घेऊन निवडून येणार आहे. हे होते प्रशांत बंब आणि त्यांनी म्हटलं आहे की या सगळ्या संदर्भात पक्षाकडे माहिती आहे, पक्ष जो निर्णय घ्यायचा तो घेईल. मला कुणाच्या विरोधात तरी लढायचं हे किंवा दुसरे कोणी असेल. मात्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं होतं आहे की महायुतीत असताना एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढण्याबाबतची घोषणा करतो. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.